नमस्कार मित्रांनो आज मी एक मुद्दाम व्हिडिओ बनवतोय. कारण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, की काही करा जुनं ती सोनं. हे सोनंच राहणार आहे. तुम्ही किती शिका, किती प्रगतशील व्हा, पण निसर्गाला चॅलेंज करू नका. हा निसर्ग आहे. आज बघा युद्ध चालू आहे आणि युद्धाचे परिणाम काय काय होत आहेत. महागाई तर वाढतच चालली. LPG गॅससाठी लाईन लावायला लागले. गॅस मिळा नाहीत लोकांना गॅस. दुसरी महत्वाची गोष्ट, हॉटेल बंद व्हायला लागलेत. पहिले लोक हॉटेलवर फक्त सांगायचे आमची द चुलीवरचं जेवण मिळेल, पण ते मिळत होतं का नाही. अरे 5 स्टार मध्ये चूल पाहायला मिळत नव्हती, 5 स्टार मध्ये. पण आज 5 स्टार वाल्यांना सुद्धा चुली पेटवायला लागल्यात. म्हणजे कुणाचा वेळ काळ बदलेल सांगता येत नाही. आणि हे जे आहे ना, हे कधीच पुसलं जाऊ शकणार नाही. ज्यांनी काळ गाजवलाय ना, त्यांना काळ गाजणार यांची भीती नसते. आज LPG गॅस मिळत नाही. प्रत्येक हॉटेलवाले आज चुली पेटवायला लागल्यात. आज आत्या आमच्या भाकरी करतायत. बाई काय सांगायचे तुला? जुनं ते सोनं हा, चुलच पहिल्यापासून चुलच आहे. चुलच आहे. पण मध्ये लय फेड आलतंय गॅस गॅस. हा त्या गॅसवर मुरकाना फिरताना हा उरकना हा. हे बघा ना, लाकडं लावली ढाना ढाना. मी तुम्हाला सांगतोय, एक बार सगळं अवघड होईल, पण शेतकऱ्याचं जीवन कधीच अवघड होणार नाही बरं का. भले पेट्रोल डिझेल भाव वाढू द्या हो, शेतकरी पाय पाय चलेल, पण शेतकऱ्याचं काम कधी थांबणार नाही. कारण शेतकऱ्याकडे भाजीपाला आहे, शेतकऱ्याकडे चूल आहे, शेतकऱ्याकडे सगळे. भलेही त्याच्या मालाला भाव नसू द्या, पण त्याच्यासारखा सुखी कुणीच नाही. आणि वेलकम टू कम बॅक चूल. अरे चुलीशिवाय पावर नाही. म्हणून म्हणतोय, कोणी कधी स्वतःवर घमेंड करू नका. निसर्गाच्या पुढं कोणाचंही चालत नाही. निसर्ग आहे. हे उदाहरण चुलीसाठी होतं. समजणं वालों को इशारा काफी होता है. आलायत तर व्यवस्थित राहा, व्यवस्थित जगा. कधी कुठं युद्ध होईल आणि काय होईल सांगता येत नाही. आज युद्धाचे परिणाम बघा, पण शेतकरी थांबला नाही. काही लोक म्हणत होते चुलीचा ट्रेन गेला, चूल संपली, चूल संपली. चूल ना संपणारे ना ट्रेन संपणारे. चूल पहिल्यापासून होती आणि चूल राहणार. LPG वाल्यांनो, आता लागा लाईनला. गॅस गॅस गॅस.